खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वराज्य उभा राहिलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वराज्य सत्तेत उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न यशस्वीपणे पेलवले ते राजा शंभू छत्रपती. मला राज्यघटना लिहायला काहीच त्रास झाला नाही, मला राज्यघटना लिहायला काहीच त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं न्यायप्रविष्ट हिंदवी स्वराज्य स्थापन झालं होतं असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे ठणकावून सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. एक एकर विका, एक एकर विका पण पोरं शिका असा सामाजिक मंत्र देणारे राष्ट्रसंत भगवान बाबा. आयुष्यात मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल असे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. या सर्व महापुरुषांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय श्री खाडे सर, या गावच्या लोकनियुक्त सरपंच सो मंजुषाताई संदीप कोटेकर, जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री गीते सर आणि या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीसाट सर, सापुते सर, चौरे सर, चौधरी सर आणि सर्व शिक्षक भगिनी, डोयफडे मॅडम, ठोंबरे मॅडम, शिंदे मॅडम आणि सर्व उपस्थित स्टाफ, आमचे सहकारी बांधव बांगर सर आणि माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांनो, या कार्यक्रमाचं सुंदर आणि देखणं नियोजन केलं असे माझे सर्व 9वीचे मुलं आणि मुली. त्यांचं खूप 10 दिवसापासून चाललं होतं, सर कार्यक्रम कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, कार्यक्रम कधी करायचा आहे, कसा करायचा आहे. या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या थोड्याशा त्यांच्या भाषेतल्या बाकीच्या शिक्षकांच्या खोडसळपणामुळं की हा कार्यक्रम निश्चित कधी घ्यायचा आणि कधी नाही घ्यायचा, मी खाडे सरला 2-4 वेळेस, सातपुते सरला 2-4 वेळेस आम्ही चर्चा केली. ते बघू ना म्हणायचे, हे काय कार्यक्रम घ्यायच्या कामाचे दिसतात का तुम्हाला. पण मी आता आमचा वर्ग होता, आमचा कार्यक्रम होता, सारखं मुलं म्हणायचे सर काय झालं, दररोजच विचारायचे काय झालं. मग ते असं हो नाही करत अखेर 10वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठरला. आता मी 1-2 गोष्टी सांगतो तुम्हाला, फक्त त्या लक्षपूर्वक ऐका. असंही ऐकलेच आता ते मी यांना सांगायचो, विद्यार्थीच असतात पण त्यांनी जरा जास्तच थोडं मनाला लावून घेतलं म्हणून आता विद्यार्थी दशेत विद्यार्थी हा खोडसळपणा करतच असतात. पण यांनी थोडंसं काही गोष्टी जाणून बुजून केल्या, पार्थ मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी केल्या आणि काही गोष्टी नाही केल्या तरी नाव त्यांचंच येत होतं. 10वीची आता ही परीक्षा म्हणजे काय तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, ही एका मोठ्या परीक्षेची, एका मोठ्या लढाईची काय आहे, सुरुवात आहे. या प्रथम सुरुवातीला तुम्ही कसं सामोरी जाता याचं तुमचं याच्यानंतरचं यश अवलंबून आहे. आपल्या गावामधून खूप मोठा इतिहास आहे, ही खूप मोठी माती आहे. आज निरोप देताना ग्रामदैवत मदरसाहेबाचा वार आहे. नक्कीच मी सांगतो की निरगुडी केंद्रामध्ये आपल्या महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी पहिला आल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांचं मी 10 वर्ष 10 बॅच शिकवल्या, पण इथल्या विद्यार्थ्यात जी टॅलेंट होतं, मी सारखं म्हणायचो यांनी तुम्हाला म्हणू द्या काही बी, पण तुमची गुणवत्ता चांगली आहे, तुम्ही अभ्यास करा, तुमचं अक्षर एकदम मोठ्यावणी 5 ते 7 विद्यार्थी म्हणा किंवा 10 विद्यार्थी, 4-5 मुलं आणि 4-5 मुली, त्यांचं लिखाण, त्यांचं हस्तकौशल्य खूप छान आहे. फक्त आता इथून पुढची टेंडन्सी तुमची इथली झालेली गोष्ट, तिथलं 3 तासाचं परीक्षेचं 2 तासाचं वातावरण ते तुम्ही व्यवस्थित मॅच करा आणि पेपरला आत्मविश्वासानं सामोरी जा. अजून एक जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, ऐका. सगळेजण मागं कंटाळले, सगळ्यांना भूक लागलेली आहे, पण लास्ट एक 5 मिनिटं शेवटचंच भाषण, आभार प्रदर्शन होईल आणि पुन्हा कार्यक्रमाची सांगता होईल. फक्त एक गोष्ट ऐका की एक गाव होतं, त्या ठिकाणी कुंभार राहत होता. कुंभाराचा व्यवसाय असायचा, उन्हाळ्याचे दिवस होते, कुंभाराचा व्यवसाय असायचा. मडकी बनवायचा आणि त्या मडक्याची उतरंड साईडला लावायचा, मडकी बनवायचा आणि मडक्याची उतरंड साईडला लावायचा. लोक येत होती, मडके घेऊन जात होती, लोक येत होती, मडके घेऊन जात होती. एके दिवशी एक माणूस आला आणि ते मडके तपासत असताना कुंभाराला म्हणला, कुंभाराला ह्यातलं कोणतं मडकं, तर तो म्हणला ही लागलेली उतरंड ही सगळ्या
चांगल्याच मडक्यांची आहे, लागलेली उतरण ही सगळ्या चांगल्याच मडक्यांची आहे. मग त्यांनी एक मडकं घ्यायचा आणि वरी सूर्याच्या दिशेने पाहायचा आणि ते मडकं ठेवून द्यायचा. दुसरं मडकं घेतलं, तिसरं घेतलं, चौथं घेतलं, पाचवं घेतलं, असं करत 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 त्यांनी सगळे मडके घेतले, सूर्याच्या दिशेने बघितलं आणि ते सगळे मडके पुन्हा जागच्या जागेवर त्या उतरणीत लावले आणि निराश झाला. त्याचा निराश झाल्यानंतर त्याची नजर अवचुकीने एका साईडच्या मडक्याकडे गेली आणि तो कुंभारला लक्षात आलं की तो मडकं बघतोय, पण तो कुंभार म्हणाला त्याला की हे साईडचं मडक्याला काय आहे, छिद्र आहे, तुम्हाला पाहिजे तर ह्या उतरणीतलं चांगलं मडकं एक निवडून घ्या, हे सगळी काय आहेत, चांगलं मडकं आहेत. पण तो ज्यावेळेस म्हणाला की त्या मडक्याला काय आहे, छिद्र आहे, त्यावेळेस तो लुकलुकला आणि पळतच त्या मडक्याच्या दिशेने गेला. ते मडकं घेतलं आणि सूर्याच्या दिशेने बघितलं. त्या मडक्यातून त्याला सूर्याची किरणं येताना दिसली आणि तो हसतच त्या कुंभाराकडे आला आणि म्हणाला, कुंभार मामा, या मडक्याची किंमत सांगा, मला हे मडकं हवंय. कुंभाराने पुन्हा समजवलं, अहो मामा म्हणला, ह्या उतरणीतले सगळे चांगले मडकं आहे, त्याला आतूनच छिद्र आहे. आणि तो हसला आणि म्हणाला, तुमची जेवढी ही चांगली मडक्याची उतरंड आहे, पण ती माझ्या कामाची नाही. याचं कारण असं, आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर करायचंय आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या पिंडीवर सतत संततधार राहावी, अभिषेकाची संततधार राहावी, म्हणून असं मडकं पाहिजे की त्याच्या बुडाची काय आहे, छिद्र पाहिजे. मग आपण जर या दुसऱ्या मडक्याला छिद्र पाडायला गेलो तर ते छिद्र पडणार नाही, मडकं काय होऊन जाईल, फुटन. पण ज्याची स्वतःची वैयक्तिक पहिलंच छिद्र होतं ते मडकं, मग त्याच्यातून बोध काय घ्यायचा, ईश्वरानं प्रत्येकाला जन्म दिलाय, प्रत्येकाला कसं बनवलंय, वेगळं बनवलंय. आपलं वेगळेपण ओळखा आणि स्वतःचं काय करा, कर्तृत्व सिद्ध करा. एवढाच या गोष्टीतून बोध घ्या. काही विद्यार्थ्यांची सतत तक्रार होती की आम्हाला जमतच नाही, आम्हाला येतच नाही. या गोष्टीतून एकच बोध घ्या, ईश्वर निर्माण करताना प्रत्येकाला वेगवेगळ्या कामासाठी नियोजन करतोय, वेगवेगळ्या प्रत्येकाला संधी देतो. एक दिवस आपल्याला अद्वितीय बनायचंय, एकदम लोकप्रिय बनायचंय. प्रत्येकाला फक्त आपल्यात काय टॅलेंट आहे, आपला उपयोग, ते मडकं टाकून द्यायला काढलेलं होतं, पण त्याचा उपयोग पुढे झाला की त्या महादेवाच्या पिंडीवर सतत अभिषेक करण्यासाठी त्याचं भाग्य लागलं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामाला येत असतं. जाता जाता एवढं एक सांगून जातो, मुझे ना हिंदू बनना है ना मुसलमान बनना है, मुझे ना हिंदू बनना है ना मुसलमान बनना है, इंसान की औलाद हूँ, मुझे एक अच्छा इंसान बनना है, मुझे एक अच्छा इंसान बनना है. आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या मातीचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या देशाचं नाव तुमच्या हातून घडो, एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला परीक्षेसाठी मुला मुलींना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा नवीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ते खूप पळाले झटले, कर्तव्य असतं, करावं लागतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.